नमस्ते मित्रांनो, तर तुमच्या या चॅनलवरती स्वागत आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर सुरुवात करू. आई, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे वाक्य मी रोज बोलायचे. पण खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यातलं टेन्शन इतकं वाढलं होतं की कधी-कधी श्वास घेणं सुद्धा कठीण वाटायचं. लग्नाच्या पहिल्या काही महिन्यात सगळं अगदी स्वप्नासारखं होतं. नवरा प्रेमाने बोलायचा, सासू काळजी घ्यायची, घरात आनंद असायचा आणि मला वाटायचं की माझं आयुष्य खूप सुंदर होणार आहे. पण हळूहळू परिस्थिती बदलत गेली. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींवरून माझ्यावर टोमणे मारले जाऊ लागले. तुझ्या माहेरून काही शिकवून पाठवले की नाही असे म्हणाले. कामात लक्ष नाही, तू आमच्या घरासाठी योग्य नाहीस, अशा वाक्य रोज ऐकू येऊया लागले. सुरुवातीला मी शांत राहिले, कारण मला वाटलं प्रत्येक घरात थोडाफार वाद असतात. पण दिवसेदिवस हे टोमणे अपमानात बदलले आणि अपमान मानसिक त्रास. सकाळी 5 वाजता उठून रात्री उशिरापर्यंत घरातलं सगळं काम करूनही माझ्यातच चुका काढल्या जायच्या. मी स्वतःला सिद्ध करण्याचा खूप प्रयत्न केला, पण जणू काही मी काहीतरी केलंय तरी कमीच होतं. नवऱ्याला सांगितलं तर तो नेहमी म्हणायचा, "आईचं मन मोठं असतं, तू समजून घे." आणि त्याच्या या एका वाक्याने मी आणखी एकटी पडायचे. मला वाटायचं सासर टिकवण्यासाठी सहन करणं गरजेचं असतं, म्हणून मी गप्प राहिले. पण त्या गप्पपणाने माझं मन आतून तुटत गेलं. आईने फोन करायची तेव्हा मी नेहमी खोटं हसायची, कारण तिच्या मनाला त्रास नको होता. मी खूप आनंदात आहे असं सांगताना माझ्या डोळ्यात पाणी यायचं. पण आईला ते दिसून नये म्हणून मी आवाज बदलून बोलायचे. दिवस गेले, महिने गेले आणि मी हसणं विसरलं. रात्री सगळं झोपल्यावर मी एकटीच खिडकीजवळ बसून विचार करायचे की खरंच माझी चूक आहे का? मी एवढी वाईट आहे का? काही वेळा तर स्वतःचाच राग यायचा. कारण मन इतकं कमकुवत झालं होतं की कोणाशी बोलायची सुद्धा इच्छा उरली नव्हती. एक दिवस काम करताना अचानक मला चक्कर आली आणि मी खाली पडले. घरातल्या लोकांनी मला उठवलं, पण कुणालाच माझ्या मनाचा थकवा दिसत नव्हता. त्या दिवशी आई अचानक घरी आली. तिने मला पाहिलं आणि एका क्षणात तिच्या लक्षात आलं की मी आतून पूर्णपणे तुटलेली आहे. ती माझ्या जवळ बसली आणि फक्त एवढंच म्हणाली, "बाळा, तुझ्या डोळ्यातला आनंद कुठे हरवलाय?" तिचं ते वाक्य ऐकताच मी स्वतःला थांबवू शकले नाही आणि तिच्या मिठीत रडू लागले. मी तिला सगळं सांगितलं. रोजचे टोमणे, अपमान, एकटेपणा आणि मनात साचलेले दुःख. आई शांतपणे ऐकत होती. ती म्हणाली, "सासर टिकवणं महत्त्वाचं आहे, पण स्वतःला हरवून नाही." तिच्या त्या शब्दाने मला पहिल्यांदा जाणवलं की मी इतकी दिवस स्वतःलाच दोष देत होते. दुसऱ्या दिवशी मी धैर्य धरून घरातल्या सगळ्यांसमोर माझ्या भावना व्यक्त केल्या. सुरुवातीला सगळ्यांना राग आला. सासू म्हणाले की मी घर तोडण्याचा प्रयत्न करते आहे. पण मी पहिल्यांदा शांत न राहता स्वतःसाठी उभी राहिली. मी सांगितलं की प्रेम आणि आदर नसलेलं घर फक्त 4 भिंतीचं असतं. माझ्या डोक्यातील अश्रू आणि आवाजातील वेदना पाहून नवऱ्यालाही त्याची चूक समजली. तो पहिल्यांदा माझ्याजवळ आला, माझा हात धरला आणि म्हणाला, "मला माफ कर. मी तुझं दुःख समजू शकलो नाही." त्या दिवसानंतर सगळं एका क्षणात बदललं. पण बदलायला सुरुवात झाली. घरात बोलण्याची पद्धत बदलली. माझ्या भावना ऐकल्या जाऊ लागल्या आणि मीही पुन्हा स्वतःला शोधू लागले. मी पुन्हा हसायला लागले. स्वतःसाठी वेळ घालवायला शिकले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान जपायला शिकले. कारण मला कळालं होतं की रोज-रोज मन मारून जगणं म्हणजेच आयुष्य नाही. स्वतःच्या आनंदासाठी आणि सन्मानासाठी उभं राहणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि जी व्यक्ती स्वतःच्या मनाचा आवाज ऐकते तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने पुन्हा जगायला शिकते. तर ही कथा कशी वाटली? जर तुम्हाला आवडली असेल तर
चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.